न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक 12च्या भाजपा नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांचा एसटीपी प्लॅन ठेकेदाराच्या अनागोंदी कारभार, नगर परिषदेच्या माध्यमातून अदा करण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या बिलांविरोधात तसेच फुकट नगर येथे सुरू असणाऱ्या ब्रिज कामांतर्गत विस्थापित नागरिकांचे प्रथम पुनर्वसन करा या प्रमुख मागणीसाठी नगरपालिका प्रशासनाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन। शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर तसेच ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांची देखील विशेष उपस्थिती। तसेच नगराध्यक्ष भाजप सत्ताधारी पक्षाचा असताना देखील भाजप नगरसेवकाच्या माध्यमातून करण्यात आलेले ठिय्या आंदोलन हे दुर्दैवच। ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांची प्रतिक्रिया। एसटीपी प्लॅन ठेकेदाराने धमकावले तसेच प्रभागाची स्थानिक लोकप्रतिनिधी असताना देखील एसटीपी प्लॅन मध्ये येण्यासाठी परवानगी पत्र मागणे ही लोकशाहीची थट्टा। कोणाकडे दाद मागायची? भाजपा नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांचा उद्विग्न सवाल। तसेच सदर दोन्ही प्रमुख मागण्यांबाबत नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्याची देखील केली प्रमुख मागणी। तसेच दोन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची धार सुरूच ठेवण्याबाबत भाजपा नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांचा पालिका प्रशासनाविरोधात एल्गार। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मी प्रभाग क्रमांक 12 ची नगरसेविका आहे। आज मला म्हणजे खूप अवघड जाते, नगरसेविका बनून सुद्धा काही कामं होत नाही नगरपालिकेकडून। वारंवार मी तक्रार करते, मी फॉलोअप घेते अधिकाऱ्यांसोबत, तरी सुद्धा मला काही स्पष्ट उत्तर भेटत नाहीये किंवा ऍक्शन पण घेतलं जात नाहीये। माझे दोन मुद्दे आहेत माझे प्रभाग मध्ये। एक आहे वडलगाव मध्ये जे 45 MLD चे एसटीपी प्लॅन ते बंद पडलेले आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ओम इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस म्हणून, त्याला हे सेकंड टर्म कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहे, सेकंड टर्म टेंडर दिले गेलेले आहे। आधी जे टेंडर होतं तेव्हा पण त्यांनी ते प्लॅन बंद होतं, त्याचं पूर्णपणे बंद आहे। फक्त तो काय करतोय, एरिएशन करतोय, इलेक्ट्रिसिटी बिल जनरेट करतोय आणि ते प्रूफ म्हणून देऊन तो बिल काढतोय। झालं, ठीक आहे। आता सेकंड टर्म पण ते प्लॅन बंद असताना त्याला परत कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि आता मी जेव्हा निवडून आली, मला कंप्लेंट्स आले लोकांकडून की आम्हाला तिथे खूप दुर्गंध येते आणि मच्छरचा त्रास होतोय। तेव्हा मी जेव्हा पाहणी करायला गेलेली फेब्रुवारी महिन्यात, ते पूर्ण बंद होतं। मग संडेला गेलेली म्हणून पूर्णच बंद होतं, एरिएशन पण चालू नव्हतं। मग तिकडचे कर्मचाऱ्यांना विचारले, ते बोले आज संडे आहे म्हणून बंद आहे। मग मी एक वर्किंग डेला गेलेली, मग तिकडून मला ते कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला, त्या कर्मचारीचा फोन मध्ये, आणि ते मला दिला। बोलताना ते बोलले ते आधी पण बंद होतं, आता पण बंदच, माझ्याकडे हँडओव्हर पण बंद झाले आणि आता पण बंद स्थितीमध्ये मी करतोय। मग मी त्यांना विचारले, ठीक आहे, आधी तुमचं फर्स्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट होतं, सेकंड टर्मला तरी ते चालू रिपेअर जे काय करायचं होतं ते करून तुम्ही सुरू करायचं होतं, पण त्याच्याकडे ते काही उत्तर नव्हतं। मग मी प्रश्न विचारत गेले तर ते मला धमकी द्यायला लागले की मी येऊ नाही शकत तिकडे। मग त्यांना सांगितलं की बाबा मी नगरसेविका, स्थानिक नगरसेविका म्हणून आली आहे, पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी नाही येऊ शकत। मग मी तिकडून बाहेर पडली। एक्झॅक्टली माझं पण हेच प्रश्न होतं, पण त्यांनी सांगितलं मी इकडचे अधिकारी जेव्हा मला परमिशन देतील तेव्हाच मी तिकडे जाऊ शकते, मला इकडून पत्र घेऊन जायचं, त्याच्याकडे द्यायचं, त्याच्या परमिशन घ्यायचं, मग मी एंट्री घेऊ शकते। त्याच्यानंतर मी थर्ड टाइमला मी नगराध्यक्ष मॅडमशी भेटली, मग त्यांना सोबत घेऊन गेली। आम्ही पूर्ण पाहणी केले, त्यांचा मुलगा होता, कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा होता आमच्या सोबत, तो आम्हाला सगळं सांगत होता कसं प्रोसेस आहे वगैरे वगैरे। जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला लागलो, तो मॅनेज नाही करू शकला आणि तिकडून पळून गेला तो। मला असं वाटतं की त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याला नोटीस द्या की प्लॅन बंद असताना बिलिंग कसं काय चालू आहे आणि त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे। मला पण हे खूप अवघड जाते हे प्रश्नाचं उत्तर द्यायला, म्हणून मी आज इकडे येऊन बसलीये। मला मॅडम कडून पण ऐकायचंय आणि मुख्य अधिकारी कडून पण ऐकायचंय त्यांचं ऍक्शन प्लॅन काय होणार। कारण मी आता मध्यंतरी एका चॅनल मध्ये बघितलं की शिवाजी चौक मध्ये एक पार्किंगचं होतं, त्यांनी काहीतरी जास्त पैसे घेतलं म्हणून त्याला ब्लॅकलिस्ट केलं। जेव्हा त्याचं डिपॉझिट आपल्याकडे आहे ते बरोबर आहे, त्यांनी जे ऍक्शन घेतले ते बरोबर आहे, पण हे जे आहे हे एन्व्हायरमेंटल इश्यू आहे, पोल्युशनचा विषय आहे।
मला अपेक्षा आहे, पण मला आता असं झालंय की त्यांनी येऊन मला सांगावं की आम्ही घेतोय आणि मला पत्र दाखवावं की आम्ही ऍक्शन घेतलंय. दुसरा मुद्दा माझं हे आहे, स्वामीनगर मध्ये फुकटनगर म्हणून एक परिस्थिती तिथे पटरीचं तिथे तयार झालंय. तिथून मी जेव्हा नगरसेवक नव्हती तेव्हा त्याच्या आधीच मी कोर्टाकडून स्टे आणले की तिथे ते लोकांना पुनर्वसन करून मग तिथे जो काय कामं त्यांचं ब्रिज आहे ते करायचंय. पण ते आणून सुद्धा ते लोक कामं सुरू केलेत आणि एक जूनला मी पंकज पाटील म्हणजे हर्षदा पाटील आम्ही सगळे आलेलो आणि मुख्य अधिकाऱ्यांना भेटून गेलो, पत्र दिलं त्यांना सांगितलं आधी ते त्यांना जागा द्या मग नंतर काम सुरू करा, पण ते काही ऐकत नाहीये. आणि 5 तारखेला मुख्य अधिकाऱ्यांचं पत्र पोलीस स्टेशन मध्ये आहे की आम्हाला तिथे काम करायला देत नाहीये म्हणून आम्हाला पोलीस बंदोबस्त पाहिजे. असं करून ते रोज 2-3 डंपरचा माती आणून तिकडे टाकतात. तिकडे पाणी जाण्याचा काही व्यवस्था नाहीये, नाले सफाई नाही झालेले आहे, त्याच्यावर कोणाचं लक्ष जात नाहीये. फक्त हे मोठे मोठे आधी मला असं वाटतं जे बेसिक नेसेसिटी आहे ते लोकांना द्या, मग नंतर मोठे मोठे प्रोजेक्ट आणा. नक्की उचलणार आहे. आता मला काही सोल्युशन्स नाही दिले गेले तर मी नक्की बोलणार. हो, मी मुख्य अधिकाऱ्यांना पण सांगितले, मॅडमना पण सांगितले. सगळे म्हणतात मला माहित नाही तिकडे काय चाललंय, कोणाला माहित नाही तिकडे काय चाललंय. मेंटेनन्सचं काम चालू आहे. बारी तब तक आप उसका बिल रोकना है, जब तक कंसल्टेंट कब से हो बिल निकाला है सर, कब से हो सब मेंटेन का इसमें लिख के दो ना, इसमें लिख के दो मुझे, जब तक कंसल्टेंट कंफर्म नहीं करेगा, जब तक यहाँ से अधिकारी नहीं जाएगा, जब तक मैं कंफर्म नहीं करूँगी प्लान चालू, जब तक नगर अध्यक्ष मैडम कंफर्म नहीं करेंगे, आपके सीईओ कंफर्म नहीं करेंगे कि प्लान चालू है, तब तक ये बिल नहीं. आप लिख के दो मुझे, मेरा बैठने का क्या मतलब है, ये तो सल्टाने का काम है. सर पूरा प्लांट बंद है, क्या कार्रवाई करोगे आप, क्या अमल चाहिए आपको, आप कभी गए हो क्या प्लांट में, कौन से बेसिस में आप सिर्फ बोल रहे हो प्लांट चल रहा है और तो कोई नहीं बोल रहा प्लांट चल रहा है. इसके लिए कंसल्टेंट को बोले, उसके बाद क्या करेंगे. कंसल्टेंट क्या, ऑलरेडी एवरीबडी इज मैनेज्ड, यस एवरीबडी इज मैनेज्ड इन द सिस्टम, एवरीबडी इज करप्टेड. लेट मी टेल यू वेरी फ्रैंकली, आप मुझे ये लेटर चेंज करके दीजिए. जब तक मैं नहीं खुद जाके चेक करूंगी तब तक नहीं मिलेगा. ओके. मला पत्र असं दिलं आहे की मांडलेली तक्रारी व मागण्याच्या अनुषंगाने संबंधित कंटादाराकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येऊन त्याची पडताळणी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. आणि आपल्या निवेदनातील मुद्द्यांचे प्रशासनाकडून गांभीर्याने दाखल देण्यात आले असून याबाबत आवश्यक कारवाई प्रगती पथावर आहे आणि त्याचे प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार यांच्याकडून अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांचं प्रमाणे अध्यक्ष व आपणाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून एसटीपी स्थिती चालू असल्याचे आढळून आल्यानंतरच कंटादाराचे पुढील देयके अदा करण्यात येईल. आतापासून दुसरी जी मागणी होती ते कामं बंद करा, त्यांना आधी जागा द्या, मग नंतर जे कामं करायचे तुम्ही करा, मला काही त्याच्यावर ऑब्जेक्शन्स नाही, आम्ही विरोधात नाही आहे. आम्ही पुनर्वसन करायचं. हां, फक्त त्यांना सांगा की कुठे देणार आणि कधी देणार, मग नंतर पावसानंतर सुरू करा, तर पावसाळ्यात सुरू नका करू असं सांगा.